एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी राजकीय व्यवस्था, आदिवासी विकास विभाग आणि आरक्षणातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जुलै 31 ते 9 ऑगस्ट दरम्यान नंदुरबार येथून सुरू झालेल्या आदिवासी हक्क अधिकार अभियान रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आदिवासी समाजामध्ये हक्क, अधिकार, शिक्षण आणि आरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार असून ऑगस्ट 11 रोजी येवला येथे अभियानाचा समारोप होणार आहे. यावेळी ढवळे यांनी भारतीय जनता पक्षावर आदिवासी समाजाचे वनवासीकरण तसेच जल, जंगल आणि जमीन यांपासून आदिवासींना दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आदिवासी भागातील आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच SIR मोहिमेच्या विरोधात आणि आदिवासी बजेट संरक्षणासाठी मुंबईवर लाखोंचा लाँग मार्च काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला लक्ष्मण वडाळे, विष्णू सोनवणे, राजेंद्र वाघ, अशोक धुळकर, कोमल मालचे, मयुरी सोनवणे, निंबा सोनवणे, बंटी वाघ यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आदिवासी गौरव दिनाचं औचित्य साधून 31 जुलै ते 9 ऑगस्ट एक आदिवासी अधिकार अभियान या नावाने हे कार्यक्रम चालू आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी फार काही लोकांचा संवाद होत नाही किंवा संपर्क होत नाही आणि जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने मोठे बँड लावणे, नाचणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तो आनंद साजरा करतात तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या समूहाचं प्रबोधन झालं पाहिजे. काय स्थिती आहे सध्या आदिवासींची? भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आदिवासींचं जे वनवासीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांना त्यांच्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीपासून दूर करण्याचा जो प्रयत्न आहे, एकंदरीत त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची जी संस्कृती आहे, एकूण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, तर यामधनं विशेषतः तरुण सुद्धा बाहेर पडला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला पाहिजे आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आमच्या सहकार्याने आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. जंगल, जमीन हे नैसर्गिक पर्यावरणाचं हे क्षेत्र जे आतापर्यंत जे सुरळीत चाललंय ना, याला कारणीभूत आदिवासीचा धर्म निसर्गाच्या संबंधित आहे, आदिवासीचं जगणं निसर्गाच्या संबंधित आहे, आदिवासीच्या देवता निसर्गाच्या संबंधित आहे. पूर्णतः त्यांचं जीवनमान हे निसर्गावर अवलंबून आहे. तुम्ही वेगवेगळे कायदे करून त्यांना निसर्गापासून दूर केलं, त्यांना जल, जंगल, जमिनीपासून दूर केलं. तुम्ही वेगवेगळे कायदे करून ह्या जमिनी सत्ताधाऱ्यांनी, राजकीय लोकांनी हडपल्या. काही राज्यामध्ये परराष्ट्रीय कंपन्यांना तुम्ही नाममात्र दरावरती हजारो हेक्टर त्या जमिनी दिल्या आणि तिथं आदिवासींना बेदखल. आणि म्हणून ही जी ग्लोबल वॉर्मिंग किंवा काय म्हणतात त्याला क्लायमेट चेंज जे होत आहे, वातावरण